श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे, ती आहे तुमचं ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला, जी व्यक्तीने तुमच्या आयुष्यात सुख-दुःख, खूप त्रास, वेदना, एक विश्वासघात अशा काही गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये दिल्या असेल किंवा ते आता तुम्ही फेस करत असाल, तर त्या व्यक्ती आता काय कंडिशनमध्ये मध्ये आहेत आणि ते काय भोगत आहेत किंवा त्यांचं कर्माचं प्रत्येकाला खूप जणांचे प्रश्न असे मला येत असतात, की "ताई मला ज्यांनी त्रास दिला, त्यांना तो त्रास होतोय का? मला त्यांना तो त्रास द्यायचा आहे. मला बघायचं आहे माझ्या डोळ्यांनी, की ती व्यक्ती ते भोगत आहे का? त्यांचं कर्म त्यांना छळत आहे का? त्यांना त्रास होत आहे का?" तर ते आपण आता बघणार आहोत, की तुम्हाला ज्या व्यक्तीने त्रास दिला, तो काय दिलाय? आणि ती व्यक्ती आता कोणत्या पोझिशनमध्ये आहे किंवा ते आता कोणता त्रास सहन करत आहेत, की एन्जॉय करत आहेत, की लाईफ चांगली जगत आहेत? काय करत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये सध्या? हे आपण बघणार आहोत. तर एनर्जी मी सांगते आणि राशी कोणत्या आहेत ते पण सांगते. पण राशीचा इथं काही संबंध नाही. खूप जणांची कमेंट येते मला, की "ताई राशी कोणती आहे ते पण सांगत राहा." मग राशी मी सांगते तरी सुद्धा ही ज्यांना मॅच होते रीडिंग त्यांनी त्यांच्यासाठीही घ्यायची आहे. असं नाहीये, की ती राशी आली म्हणजे त्यांनीच त्यांच्यापुरती घ्यायची असं काही नाही. प्रत्येकाने आपल्या आपल्याला जर रेझोनेट झाली तर नक्कीच ती आपल्यासाठी आहे हे लक्षात घ्यायचं आहे. एनर्जीशी पूर्ण कनेक्ट व्हायचं आहे तुम्हाला मी सांगते, की जे तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला, ती व्यक्ती आता सुखी आहे का? किंवा त्यांच्या आयुष्यात आता कोणत्या म्हणजे त्यांच्या आयुष्यात कोणता त्रास सुरू आहे? श्री स्वामी समर्थ. त्यांच्या आयुष्यात आता त्रास सुरू आहे का? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. श्री डेव्हिलची एनर्जी पण आलेली आहे. डेव्हिलची आहे तिथे टॉवर मूव्हमेंट आहे. लव्ह प्रपोजल आहे. तुमच्या अपेक्षा, स्वप्न कंप्लीट होत नसतील, होत असतील सगळ्या गोष्टी इथं आलेल्या आहेत. एनर्जी लास्टपर्यंत बघा. लास्टमध्ये तुम्हाला कवड्यांवरती सुद्धा तुम्हाला कौल देईल किंवा तुमचं काम यशस्वी झालंय किंवा जे लोकांनी तुम्हाला त्रास दिलाय, ती व्यक्ती आता खरंच त्रासात आहे का किंवा नाहीये? 7 ऑफ सोर्ड्स, द डेव्हिल, 9 ऑफ पेंटिकल, 2 ऑफ सोर्ड्स, 10 ऑफ वॉन्स, द मजिशियन, 6 ऑफ वॉन्स, 10 ऑफ पेंटिकल, किंग ऑफ पेंटिकल, टॉवर मुवमेंट, द लवर्स, एस ऑफ कप्स, पेज ऑफ कप्स, किंग ऑफ सोर्ड्स, किंग ऑफ कप्स, बॉटम मध्ये आहे किंग ऑफ कप्स, पेज ऑफ कप्स, पिन ऑफ राशी मी सांगते तुम्हाला कोणत्या कोणत्या राशी आहेत. सिंह राशी, मकर राशी, कन्या राशी, तुळ राशी, सिंह, मेष, धनु. मेष, सिंह, धनु. सिंह राशी स्ट्रॉंग वाटते. मिथुन, तुळ, कुंभ, सिंह. सिंह राशी स्ट्रॉंग आहे. कन्या, मीन राशी, कुंभ, मकर, अ, कर्क, वृश्चिक, मीन. मीन राशी सुद्धा स्ट्रॉंग आहे. कर्क राशी स्ट्रॉंग आहे. वृश्चिक आणि मीन आणि मिथुन. मिथुन राशी सुद्धा स्ट्रॉंग आहे. मकर राशी स्ट्रॉंग आहे. तुळ राशी आहे.
पण स्ट्राँग जी आहे ती सिंह राशी आहे, कर्क राशी आहे आणि वृश्चिक आणि मीन ह्या 3-4 राशी ज्या आहेत त्या स्ट्राँग आहेत. मेष राशी सुद्धा आहे. बऱ्यापैकी सगळ्या राशी इथं आलेल्या आहेत. वृश्चिक आणि तूळ हे वृश्चिक राशी पण स्ट्राँग आहे. जास्तीत जास्त मला दिसत आहेत त्या राशी आहेत सिंह राशी, सिंह, कर्क, वृश्चिक, मीन ही जरा स्ट्रॉंग आहे एनर्जी. कुंभ, मकर, कुंभ पण स्ट्रॉंग आहे. त्यामुळे सगळ्या राशी इथं आलेल्या आहेत. तरी सुद्धा तुम्हाला जर कोणतीही पूर्ण एनर्जी जर मॅच झाली तर ती तुमच्यासाठीच आहे आणि पुढची एनर्जी सुद्धा तुमच्यासाठीच असणार आहे. हे तुम्ही बघायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तर महत्त्वाचं असं आहे की नातं जपण्यासाठी किंवा नात्याला एक वळण देण्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न केले असावेत पास्टमध्ये. पास्टमध्ये किंवा तुमच्याकडे त्यावेळेला पैसा असावा, धनसंपत्ती असावी त्यावेळेला तुमच्या सोबत सगळी लोकं होती, सगळे व्यक्ती होती. तुमचं लग्न अचानक मोडण्यात आलेलं आहे. तुमच्या घरामध्ये कोणतं शुभ कार्य जर होणार होतं, ते सुद्धा अचानकपणे थांबण्यात आलेलं आहे. आणि एक व्यक्ती आहे जी थर्ड पार्टी रिलेशन आहे किंवा तुमचं थर्ड पार्टी रिलेशन असावं. अशा थ्रू ते रिलेशन किंवा ते नातं संपवण्यात आलं, थांबवण्यात आलं आणि तुम्हाला एका तिसऱ्या वळणामध्ये म्हणजे ते थर्ड पार्टीशी डील करताना तुम्हाला ते दिसत आहे. आणि कसं आहे डेव्हिलची एनर्जी आहे तुमचं कसं आहे, पैसा, धनसंपत्ती किंवा करिअर तुमचं सेटल होतं, व्यवस्थित होतं. लाईफमध्ये तुम्ही पुढे जाऊन काहीतरी मार्गदर्शन करणार होता किंवा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या मोडवर होता ते मोड एकदम चांगलं होतं, रस्ता एकदम चांगला क्लिअर होता. पण काही जणांनी तुमच्या आयुष्यामध्ये इतकं वाईट कर्म केलं की डेव्हिलची एनर्जी केली आणि ती करणारी व्यक्ती खूप लांबची नव्हती, तुमच्या जवळचीच होती. घरामधली म्हणजे रक्ताच्या नात्यातलीच होती. त्या व्यक्तीने हे सगळं केलं आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक असं वातावरण निर्माण झालं, की तुमचं जे चांगलं इतकं चांगलं होतं ते कुठेतरी विस्कटलं. संपण्यात आलं, थांबण्यात आलं. जे चाललं होतं चांगला मार्ग तो कुठेतरी थांबला. त्यामुळे काय झालेलं आहे, की पैशासंदर्भात ज्या अडचणी आहेत त्या परत निर्माण झाल्या. देणं-घेणं वाढत गेलं आणि फायनान्शियली काही गोष्टी आहेत त्यात नुकसान होऊन परत एकदा तुम्हाला स्ट्रगल करण्याची वेळ तुमच्यावर आली. अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये झालेल्या आहेत. थर्ड पार्टीशी रिलेटेड तुम्ही जर लव्ह रिलेशनमध्ये जर होता किंवा आता जस्ट असाल, तरी सुद्धा त्या व्यक्तीने तुम्हाला फसवलेलं आहे. तुमच्याकडून पैसे घेतले, तुम्हाला पैसे घेतले म्हणजे वारंवार पैशाची मागणी केली, पैसे तुमच्याकडून लुबाडून घेतलेले असतील किंवा पैशासंदर्भात तुमच्याशी तो व्यक्ती कनेक्ट असावा आणि नंतर भविष्यामध्ये जाऊन त्या व्यक्तीने तुम्हाला नकार दिला असावा किंवा लग्नासाठी नकार दिलेला जास्त दिसतोय. लग्ना अगोदर म्हणजे लग्नाचा विषय जोपर्यंत नव्हता तोपर्यंत तो व्यक्ती तुमच्याशी कनेक्ट होता. तुम्ही त्यांना पैसा वगैरे दिलेला सुद्धा आहे. तुमचं आर्थिक नुकसान सुद्धा त्या व्यक्तीमुळे झालेलं आहे. नंतर पुढे जाऊन जर त्यावेळेला डिसिजन घ्यायचा म्हणजे लग्न वगैरे किंवा सेपरेशन राहणे किंवा अनैतिक संबंध तुमचे असतील, त्यातून सुद्धा तुम्हाला कुठेतरी राहायचं असेल, जेव्हा ती वेळ आली, तेव्हा त्या व्यक्तीने नेमकं तुमच्याकडून पाठ फिरवली आणि तुम्हाला त्यांनी लांब ठेवलं. अ, ठेवलं म्हणजे हळू-हळू तुटत-तुटत असं हळू-हळू लांब ठेवलं, जेणेकरून तुमचं नातं किंवा तुम्ही त्यांच्याकडे जी मागणी करताय, अ, अ, एक कमिटमेंट हवी आहे, हे जर तुम्ही मागणी त्यांच्याकडे करताय, ते त्यांच्याकडून रिस्पॉन्स कमी येण्यासाठी त्यांनी डिस्टन्स ठेवला, दोघांमध्ये एक अंतर ठेवलं आणि तेवढ्यात ते बोलत राहिले. जेणेकरून त्यांना ते स्वीकारायचं नाहीये आणि ती गोष्ट तुमच्यापर्यंत तुम्ही त्यांना बोलावी, हे पण त्यांना मान्य नाहीये. अजून असं आहे की लव्ह रिलेशनमध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, अनैतिक संबंध आहेत. अशी एखादी व्यक्ती आहे जी तुमच्या चालू लाईफमध्ये डिस्टर्ब करत होती, तुम्हाला त्रास देत होती. तुमच्या आयुष्यातल्या ज्या आर्थिक परिस्थिती ज्या आहेत, त्या व्यक्तीमुळे तुमची खराब झालेली आहे. जास्त एनर्जी मला जास्त दिसते आहे की प्रेम संबंधातून, प्रेम प्रकरणातून हे सगळं तुमचं वातावरण निर्माण झालं. त्यात सगळं विस्कटलं. पैसा आहे ना आहे नाही तेवढा संपत आला. तुमच्या आयुष्यातले सगळे मार्ग वेगळे पलटत गेले आणि एक दरिद्री लक्षणं किंवा एक अशी काळी जादू तुमच्या आयुष्यात आली, की जे होतं त्याचं नव्हतं झालं. फक्त आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, तोच विश्वास तुम्ही एका व्यक्तीवर ठेवला आणि त्या व्यक्तीने इतका विश्वासघात केला तुमच्यावरती, की खूप तुम्ही खूपच म्हणजे शून्यावर परत एकदा आला आणि परत एकदा तुम्हाला स्ट्रगल करावासा वाटत होता. आजही तुम्ही स्ट्रगल करताय. पण त्यावेळेला जेवढा संघर्ष होता तुमच्या आयुष्यामध्ये, तो स्ट्रगल आता कुठेतरी थांबलाय. त्या पहिल्यासारखं जसं रिलेशन कसं आहे कष्ट तर तुम्ही करताय, पण त्या गोष्टी तुम्हाला जगू देत नाही. त्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत. त्या गोष्टींची वेदना खूप होत आहे. ह्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या पास्टमधल्या घडलेल्या आणि आता सुद्धा कोणाच्या तरी आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत.
पण आपल्याला ही एनर्जी बघायची आहे, की ती व्यक्ती काय करत आहे आता. ज्यांनी तुम्हाला हा त्रास दिला, ह्या एवढ्या वेदना ज्या तुम्हाला दिल्या, ह्या एवढ्या वेदना देऊन तो व्यक्ती सुखी आहे का? हे आपल्याला बघायचं आहे. आणि खूप जणांची मला लाईव्हमध्ये सुद्धा Instagramवरती सुद्धा मला कमेंट येतात. YouTube चॅनलवरती सुद्धा कमेंट येतात. माझा अजून एक चॅनल आहे टॅरो रीडिंगसाठी. त्या चॅनलवरती सुद्धा मला खूप जणांच्या कमेंट येतात. ताई आम्ही एवढं दुःख सहन केलं. ज्या व्यक्तीमुळे आम्हाला त्रास झाला तो व्यक्ती आता सुखात आहे की दुःखात आहे? त्याचं कर्म त्याला मिळत आहे का नाही? आम्हाला ते आमच्या डोळ्यांनी बघायचं आहे. असा खूप जणांचा मला प्रश्न होता. त्यासाठी मला आज वाटलं की ही रीडिंग आपण बनवावी आणि सगळ्यांच्या समोर ती पोस्ट करावी. तर बघूयात चला आपण. आता तुमच्या म्हणजे ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांची एनर्जी काढूयात आपण. त्यांच्याही आयुष्यात तोच प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. लव्ह रिलेशन थ्रू विश्वासघात. त्यांना सुद्धा जस्टिस हवा आहे. ते सुद्धा फसलेले आहेत. ते सुद्धा आता स्वामींच्या चरणावर आलेले आहेत. माफी मागत आहेत. माझं वाईट कर्म आहे ते कुठेतरी संपू दे, थांबू दे आणि माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या काही गोष्टी घडू देत. स्वामी समर्थांची किंवा बाळूमामाची किंवा अजून कोणत्या घोड्यावरचा देव असेल किंवा देवाची भक्ती ते करायला लागलेले आहेत. देवाला साकडं घालत आहेत. की जे झालं ते एक स्वप्न होतं विसरून जाऊन माझ्या आयुष्यात मुस्लिम कास्टचे पण दिसत आहेत, मुस्लिम धर्माचे पण दिसत आहेत, येशू ख्रिस्त आहेत त्यांच्या पण सानिध्यात असणारी लोक मला दिसत आहेत आपल्या चॅनेल वरती किंवा हा व्हिडिओ बघणारी किंवा अजून असं आहे की जे म्हणजे जे प्रत्येकाच्या समाजामध्ये लग्न कार्य होताना पांढरे कपडे जे घातले जातात, मुस्लिम समाजामध्ये घातली जातात, तुम्हाला सांगते बौद्ध धर्मामध्ये घातली जातात. अशी लोकांना सुद्धा इथं एनर्जी त्यांची आलेली आहे जेणेकरून त्यांच्या पण देवाची एनर्जी इथं दिसत आहे. ती एनर्जी मी तुम्हाला सांगू शकते की ह्या देवाची सुद्धा एनर्जी इथं दिसत आहे, की ह्या देवाला शरण ते गेलेले आहेत. ज्यांनी ह्या म्हणजे प्रत्येक कसं असतं एखादा मला माझ्या देवाला मी मानते स्वामी समर्थांनाच मी शरण जाणार. तसंच आहे की इथं मुस्लिम धर्माचे जर कोण असेल आणि जर तुमच्यावर वाईट कर्म केलेलं असेल आणि त्यांना आता तो पश्चाताप होत असेल किंवा त्यांचं दुःखाला ते देवासमोर जायचं असेल तर ते मुस्लिम समाजाच्या देवासमोर सुद्धा जात आहेत. बौद्ध समाजाच्या देवासमोर जात आहेत. ख्रिश्चन असतील तर त्यांच्या समाजापुढे तर त्यांनी जात आहेत. बाळूमामाचं कोण करत असेल तर त्यांच्याकडे सुद्धा कोण जात आहे. अजून असं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये असं धावजी पाटील वगैरे आहेत. त्यांच्याकडे सुद्धा काही लोक जात आहेत किंवा बाळूमामा, दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज. अजून दुसरी एनर्जी दिसते आहे ती नवनाथ महाराजांची एनर्जी दिसत आहे. ज्योतिबाची एनर्जी दिसत आहे. ज्योतिर्लिंग याची महादेवांची एनर्जी दिसत आहे. जास्त एनर्जी स्ट्रॉंग जी दिसत आहे ती धनगर समाजात जे असतात देव बिरोबा देव असतात, बाळूमामा असतात. ह्या समाजातील देवांची एनर्जी जी आहे तुम्हाला इथे स्पष्ट दिसत असेल. त्या कार्डमध्ये दिसत असेल. जो व्यक्ती खुर्चीवर जो बसलेला आहे एका रुबाबात जो बसलेला आहे त्याला चारी बाजूनी शेळ्या मेंढ्यांचे निशाण आहेत. शेळ्या मेंढ्यांची इथं दोन्ही बाजूला मेंढ्यांचं आहे आणि इथं सुद्धा मेंढ्यांचं डोकं जे असतं ते सुद्धा दिलेलं आहे. बाळूमामाची सेवा सुद्धा कोण करत असाल, भक्त कोण असाल तर त्यांची सुद्धा एनर्जी इथं दिसत आहे. त्यामुळे तुम्ही ती सुद्धा एनर्जी इथं घेऊ शकता. दत्त महाराजांची एनर्जी दिसत आहे. स्वामी समर्थ महाराजांची एनर्जी दिसत आहे. की ती व्यक्ती आता शरण गेलेली आहे देवासोबत. का तर त्यांना ते त्रास होतोय, खूप अतिप्रमाणात त्रास होतोय. ती देवांच्या आणि जे तुम्ही माझे व्ह्यूअर्स असाल ते सुद्धा स्वामींची भक्ती करताय. कारण ज्या व्यक्तीमुळे तुमचं वाईट झालं
त्या व्यक्तीमुळे तुम्ही जर स्वामी समर्थांच्या शरणी गेला असाल किंवा तुम्ही अजून कोणत्याही देवतांच्या सानिध्यात किंवा त्यांच्या शरण गेला असाल, तर ती सुद्धा व्यक्ती आता त्यांचं कर्म त्यांच्याकडे फिरलं आहे. त्यामुळे ती व्यक्ती सुद्धा देवाकडे गेलेली आहे, देवाच्या सानिध्यात राहिलेली आहे. तर त्यांना सुद्धा लव्ह रिलेशनमध्ये धोका मिळालेला आहे, विश्वासघात मिळालेला आहे. एवढं कष्ट करत आहेत, पण आहे का नाही पैसा त्यांच्याकडे असं झालेलं आहे. कोणत्या गोष्टीत यश मिळत नाही. खूप जणांच्या घरामध्ये चोरीमारी सुद्धा झालेली आहे. त्यांचा दागदागिना कुठेतरी हरवलेला आहे, असं सुद्धा झालेलं आहे. बंधनफिट झालेलं आहे. तुमच्यापेक्षा वाईट आयुष्य त्यांचं आता सुरू आहे. त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळालेली आहे. आणि लव्ह रिलेशनमध्ये जर त्यांना प्रपोज हवा असेल, तर तो होत नाहीये, मिळत नाहीये. एखादी मोठ्या म्हणजे जास्त एनर्जी अशी दिसत आहे, की असं काहीतरी लूटमार त्यांची झालेली आहे, जेणेकरून ते फसले गेलेले आहेत पैशासंदर्भात. लव्ह रिलेशनमध्ये धोका पचवलेला आहे. जितका हवा तेवढा बॅलन्स आता त्यांच्याकडे नाहीये. जे पास्टमध्ये त्यांनी जे कर्म वाईट केलं त्याची शिक्षा त्यांना आता भोगायला मिळत आहे. भले ते दाखवत असतील की आम्ही चांगलं आहे किंवा असावं, पण त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा नक्कीच मिळायला लागलेली आहे आणि ते त्यांचं कर्म भोगायला लागलेले आहेत. आणि हे कर्म त्यांचं लवकर फिटेल हे देवाच्या चरणी ते आता सदैव प्रार्थना करत आहेत. आणि जस्टिस मिळालेलं आहे जे तुम्हाला जे वाटतंय बघा, ही निगेटिव्ह शक्ती आहे. ती निगेटिव्ह शक्ती तुमच्यावरती केलेली होती. निगेटिव्ह शक्ती जी केलेली होती त्या व्यक्तीने, त्यांचं कर्म कुठेतरी ते भोगायला लागलेले आहेत. आणि हे तुम्हाला न्याय दिलेला आहे परमेश्वराने, की हे न्याय दिलेला आहे तुम्हाला, जस्टिस दिलेला आहे, की तुम्हाला जे हवं आहे, जे कर्म त्यांनी केलं होतं, जे निगेटिव्ह गोष्टी केल्या होत्या, तुमच्यावरती वाईट गोष्टी केल्या होत्या, त्रास देण्याचा प्रयत्न केला होता, मानसिक त्रास, शारीरिक त्रास, तुमचं नुकसान, आर्थिक नुकसान, जे काही सगळं केलं असेल लव्ह रिलेशनच्या थ्रू सुद्धा नुकसान इथं दिसतंय. सगळ्या गोष्टी तुमचं नुकसान जे केलंय ते त्यांना भरपाई मिळते. तुम्हाला न्याय मिळतोय आणि न्याय मिळतोय कारण देवाच्या पूर्ण चरणावरती त्यांनी माथा टेकलाय. त्यामुळे तुम्हाला नक्कीच न्याय मिळत आहे. कवड्यांवरती एनर्जी काय दिसत आहे हे आपण बघूयात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आई रेणुका मातेच्या नावाने मला जाणायचे. बघा, मगाशीच मी सांगितलं कर्मासाठी आपण कार्ड बघत आहे, जेणेकरून आपला कौल फक्त एका प्रश्नासाठी आहे, की जेणेकरून तुम्हाला जो त्रास दिला तो कुठेतरी त्यांच्याकडे फिरून त्यांना ते भोगायला मिळते का किंवा त्यापेक्षा जास्त भोगायला मिळत आहे का? तर नक्कीच मी सांगू शकते, 100% मी सांगू शकते, की हे कर्म त्यांना छळतंय, त्रास देतंय आणि इतकं चिकाटीने त्यांना त्रास होतोय, की त्यांना आता खूप जणांना भास सुद्धा झालाय, की आपलं कर्म आपल्याकडे फिरलंय. आपल्या कर्माचा भाग जो आहे तो आपल्याला छळत आहे, त्रास देत आहे आणि कुणाकुणाला आता असं सुद्धा झालंय, की खूप वय झालंय आणि त्यांनी तरुण वयात त्रास तुम्हाला दिलेला असावा आणि आता ते कर्म फिरून त्यांच्या मुलांच्याकडे गेलेलं आहे. हे सुद्धा इथं दिसत आहे, की हे कर्म फिरून त्यांच्या मुलांकडे गेलेलं आहे आणि तोच त्रास त्यांच्या मुलांना होत आहे. आणि ते स्वतः डोळ्याने बघत आहेत, की जे त्यांनी तरुणपणी केलं होतं, तेच त्यांना आता त्यांच्या मुलांच्या संदर्भात बघायला मिळत आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. देवाची साथ आहे, देवाचा उजवा कौल आहे. ज्या देवताला तुम्ही नाकारलंय, की मला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे आहे. तो न्याय तुम्हाला परमेश्वराने न्यायाचं कार्ड कुठं आहे? तो न्याय परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे, जस्टिस दिलेला आहे त्या परमेश्वराने तुम्हाला. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा विचार करू नका. परमेश्वरावर सोपवून द्या. देवाच्या वरती ते सोडून द्या, की ज्या देवाची तुम्ही ज्या देवाला तुम्ही मानताय, त्या देवापर्यंत तुमची इच्छा जी आहे, तुमचं कळकळीची विनंती जी आहे, ती नक्की पोहोचत आहे आणि त्या व्यक्तींना आता ते कर्म फिरून त्रास होत आहे आणि नक्कीच त्यांना हा त्रास जाणवत सुद्धा आहे. श्री स्वामी समर्थ एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि नक्कीच तुमच्याही आयुष्यात खरंच असा क्षण येऊन गेलेला असेल किंवा आलेला असेल आता जस्ट तुम्ही भोगत असाल आणि त्याचा अनुभव पूर्णतः तुम्हाला येत असेल, की कर्म प्रत्येकांना छळत असतं. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना सुद्धा भोगावे लागतात.
अ, हे असं जरी काही तुमच्या आयुष्यात कळकळीचं खूप काही असं घडलं असेल, तर नक्की कमेंट करून सांगा, "हो ताई, माझ्याही आयुष्यात असं काही घडलं होतं." श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.